करी सगळं वरा ट्रंक वळकट्या बोचके बाचके घेऊन निघलं. बायकांचं चालूच, आंबा माय सुखरूप निघ बाई, लांबचा पल्ला, लेकर बाळ बरोबर कसं होईल. चला हो हो चला 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 करी सगळेजण लंडनला जाण्यासाठी एकदाचे जाऊन बसले बैलगाड्यांमध्ये. त्या बैलगाड्यांना आंब्याची पानं, केळीची पानं, तोरणा बिरणा बांधलेली वाऱ्याने फडफड खुळखुळ, फडफड खुळखुळ, फडफड खुळखुळ, फडफड खुळखुळ. गच्च भरलेल्या बैलगाड्या, गावातले लेझिम, ढोल, ताशे समोर वाजतायत, खन खन धन धन, खन खन धन धन, खन खन धन धन. तेवढ्यात बाप्पाने सूचना दिली, चला चला म्हणल्याबरोबर बबन्या गेला पुढं आणि गाड्यांच्या समोर नारळ फोडला. नारळ फोडल्याबरोबर गावातले तुतारीवाले आणि शिंगाडेवाले यांना सूचना मिळाल्या बरोबर तुतारी शिंगाड्या वाजत वाजत बैलगाड्या निघाल्या शेतातून, पांदीतून हालत डुलत निघाले. बायकांचं चालूच, कसं होईल लांबचा पल्ला, कसं होईल करीत वराड बैलगाड्यातून उतरलं, बसमध्ये बसलं, बस निघाली. बायकांचं चालूच, कसं होईल लांबचा वराड बसमधून उतरलं, रेल्वेत बसलं, रेल्वे निघाली. बायकांचं चालूच, कसं काय कसं काय कसं काय कसं काय. वराड रेल्वेतून उतरलं, पुन्हा बसलं बशीत आणि अख्खी बसच्या बस त्या वराला घेऊन मुंबईच्या विमानतळावर ते उतरल्या बरोबर बापू अरे वाहन अंगावर घालतो का यकडराव, याला म्हणते शिटी. काय शिट्टी रे, बाप केवढ्याला बिल्डिंग आहे, माणसं वर कशी जातात आणि खाली कशी येतात तुम्हाला माहित नाही का? नाही तुम्हाला, नाही तुम्हाला. मी दादा एकदा गप्पा मारीत बसलो होतो, तर दादानी मला काय सांगितलं, हे एवढ्या मोठ्या बिल्डिंग का असतात ना त्याला जिने नसतेत म्हणे, जिने नसते नसते तर म्हणे असतेत. काय असतं म्हणे, एवढ्या मोठ्या बिल्डिंगला खाली तळमजल्याला मोठी खोली असती म्हणे आणि त्या खोलीला दरुजा असतो म्हणे आणि त्या दरुच्या बाजूला अटकन असती. ती अटकन दाबली की दरुजा फटकन बाजू होती की आपण सटकनात जायचं.
मध्ये थांबलं का चेनला मेलच माणूस. की पुन्हा आत गेले की पुन्हा आटकन की पुन्हा फटकन. किती खोलीची खोली माणसाला किती की जेल लागली निघत गेलेली. की पुन्हा काम झालं की आटकन की पुन्हा फटकन की पुन्हा